जेव्हा जग रमजानच्या पवित्र महिन्यात शांततेची अपेक्षा करत होतं, तेव्हा अमेरिका आणि इस्रायलने एकत्र येऊन इराणवर असा हल्ला केला जो जगाच्या इतिहासात नोंदवला जाईल. मध्य पूर्वेच्या आकाशात 28 फेब्रुवारी 2026च्या पहाटे जेव्हा पहिलं क्षेपणास्त्र झेपावलं, तेव्हा फक्त एका देशावर हल्ला होत नव्हता. 47 वर्षांचा इतिहास, लाखो माणसांचे बळी, अनेक प्रॉक्सी युद्धे आणि एका विचारधारेचा अंत होत होता. ही घटना समजून घ्यायची असेल तर आपल्याला 1979 पर्यंत मागे जावं लागेल, कारण या घटनेची बीज तिथेच पेरली गेली होती. संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात देदन. 1948 साली जेव्हा इस्रायल स्वतंत्र देश म्हणून उभा राहिला, तेव्हा इराण त्याला मान्यता देणारा पहिला मुस्लिम देशांपैकी एक होता. इराणचा राजा शाह मोहम्मद रजा पहलवी आणि इस्रायलमध्ये चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. दोन्ही देश अरब राष्ट्रांपासून वेगळे होते. दोन्हींचे अमेरिकेशी घनिष्ठ संबंध होते. पण 1979 साली एक क्रांती झाली आणि सगळं बदललं. इराणमध्ये आयतुल्ला खोमेनी यांनी इस्लामिक राज्य स्थापन केलं आणि त्यांनी पहिल्याच दिवशी जाहीर केलं की इस्रायल हा एक बेकायदेशीर राष्ट्र आहे, जो नकाशावरून मिटवला पाहिजे. तिथूनच या 47 वर्षाच्या शत्रुत्वाची सुरुवात झाली. खोमेनींनी इस्रायल विरोधात प्रत्यक्ष युद्ध न करता एक वेगळीच रणनीती वापरली. त्यांनी लेबनॉनमध्ये हेजबोल्लाहची स्थापना केली, पॅलेस्टाईनमध्ये हमासला पाठिंबा दिला, येमेनमध्ये हुतींना शस्त्रे दिली आणि इराकमधील शिया गटांना आधार दिला. या सगळ्या गटांना एकत्र प्रतिकाराचा आस असं म्हटलं जायचं. इस्रायल कधीही थेट इराणशी लढला नाही, पण त्याच्या आजूबाजूच्या सर्व सीमांवर इराणने पोहोचलेल्या सशस्त्र गटांनी इस्रायलला कायम घेराव घातलेला असावा, ही खोमेनींची योजना होती. हाच कट जवळपास 4 दशके यशस्वीपणे चालत राहिला. याच काळात इराणने गुप्तपणे अण्वस्त्र कार्यक्रमाला सुरुवात केली. 1980च्या दशकात इराक-इराण युद्धाने इराणला हे आणखी स्पष्ट केले की अण्वस्त्रे असणं म्हणजे कोणीही उघडपणे तुमच्यावर हल्ला करणार नाही. वर्षानुवर्षे इराणने युरेनियम समृद्ध करत राहिला. अमेरिका, युरोप आणि इस्रायलने सांगितलं की हा कार्यक्रम फक्त वीज निर्मितीसाठी आहे, असं मान्य होत नाही. 2015 साली ओबामा सरकारने जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन म्हणजे इराण अणु करार केला, जेणेकरून इराणने आपला कार्यक्रम मर्यादित ठेवावा आणि त्याच्याबद्दल आर्थिक निर्बंध उठवावे. पण 2018 साली ट्रम्प यांनी हा करार एकतर्फी मोडला आणि म्हणाले हा करार अमेरिकेसाठी अपमानास्पद होता. त्यानंतर इराणने ही युरेनियम संवर्धन वाढवत नेलं आणि 2023 पर्यंत इराण अण्वस्त्र बनवण्यापासून फक्त काही महिन्यांवर असल्याचं तज्ज्ञांचं मत होतं. 7 ऑक्टोबर 2023ला हमासने इस्रायलवर इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला. इस्रायलमधील 1200 नागरिक मारले गेले आणि 250 पोलीस नेण्यात आले. इस्रायलने गाझामध्ये प्रतिहल्ला सुरू केला आणि हळूहळू इराणच्या प्रॉक्सी नेटवर्कला एक एक करून लक्ष्य करायला सुरुवात केली. एप्रिल 2024 मध्ये इस्रायलने सिरियातील इराणच्या दूतावास परिसरात हल्ला केला आणि त्यात इराणचे अनेक वरिष्ठ अधिकारी मारले गेले. इराणने प्रतिउत्तर म्हणून इस्रायलवर थेट 300हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. हे इराण-इस्रायल इतिहासातील पहिलंच थेट युद्ध होतं. पण अमेरिका, ब्रिटन, जॉर्डनने बहुतांश क्षेपणास्त्रे हवेत नष्ट केल्याने नुकसान कमी झालं. त्यानंतर इस्रायलने हेजबोल्लाहच्या म्होरक्यातल्या म्हणजे हसन नसरुल्लाहला ठार केलं. हमासचा सर्वोच्च नेता इस्माईल हनियेला तेहरानमध्येच ठार केलं. सिरियातील अजाद सरकार कोसळलं. इराणचं प्रॉक्सी नेटवर्क एक एक करून उद्ध्वस्त होत चाललेलं होतं. यामुळे इराणचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. पण अण्वस्त्र क्षमता हे इराणचं अंतिम संरक्षण कवच होतं. 12 जून 2025ला आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था म्हणजे इंटरनॅशनल ॲटोमॅटिक एनर्जी एजन्सीने जाहीर केलं की इराण 20 वर्षांत पहिल्यांदा अणु अप्रसार करायचं उल्लंघन करत आहे आणि इराणने प्रतिसाद म्हणून एक गुप्त युरेनियम संवर्धन केंद्र उघडण्याची घोषणा केली आहे. हे म्हणजे इस्रायलसाठी लाल रेषा ओलांडण्यासारखं होतं. दुसऱ्या दिवशी 13 जून 2025 रोजी इस्रायलने आश्चर्यकारक हल्ला करत इराणच्या अणुसुविधा, क्षेपणास्त्र कारखाने आणि लष्करी तळांवर 200हून अधिक लढाऊ विमाने पाठवली आणि 100हून जास्त लक्ष्यांवर हल्ले केले. या हल्ल्यात इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि अणुशास्त्र तज्ज्ञ मारले गेले. इराणने प्रतिसाद म्हणून जवळजवळ रोज रात्री इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलमध्ये 28 जण मारले गेले, ज्यात उत्तर इस्रायलमधील एका अरब गावातील 4 महिला, कर्करोग उपचारासाठी आलेले एक युक्रेनियन कुटुंब आणि बिअरशेवामध्ये एक कार्यकर्त्याचा समावेश होता. 22 जून 2025 रोजी अमेरिकेने या युद्धात उडी घेतली आणि इराणच्या फोर्डो, नतान्स आणि इस्फहान या 3 अणुसुविधांवर हल्ले केले. हे तळ इतके खोल जमिनीखाली बांधले गेले होते की इस्रायलच्या बॉम्बने ते उद्ध्वस्त करणं शक्य नव्हतं. त्यासाठी अमेरिकेची बंकर बस्टर शस्त्रे लागणार होती. 24 जून 2025 रोजी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर युद्धविराम जाहीर केला आणि 12 दिवसाचं हे युद्ध संपलं.
पण हे युद्ध पूर्णपणे अपूर्ण होतं। IAEA ने नंतर सांगितलं की इराणची बहुतांश अणुसामग्री अजूनही सुरक्षित आहे आणि इराणने आधीपेक्षा जास्त क्षेपणास्त्रे पुन्हा साठवली होती। जून 2025 नंतरच्या काही महिन्यात इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन सुरू केलं। इराण सरकारने 48 तासांत हजारो निदर्शकांना ठार करून हे आंदोलन चिरडलं। ट्रम्प यांनी सुरुवातीला इशारा दिला पण कारवाई केली नाही। दरम्यान ओमानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराण यांच्यात आण्विक कार्यक्रमावर अप्रत्यक्ष चर्चा सुरू झाली, पण इराणने आपला आण्विक कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम कमी करण्यास ठाम नकार दिला। 27 फेब्रुवारी 2026 ला IAEA ने जाहीर केलं की इराणने इस्फहान येथे एका भूमिगत सुविधेत उच्च संवर्धित युरेनियम लपवून ठेवलं आहे, जे जून 2025 च्या हल्ल्यात अखंड राहिलं होतं। हे वृत्त म्हणजे अमेरिका आणि इस्रायलसाठी शेवटची चेतावणी होती। 28 फेब्रुवारी 2026 च्या पहाटे इस्रायल आणि अमेरिकेने एकत्रितपणे इराणवर मोठा हल्ला केला। अमेरिकेने ऑपरेशन इपिक फ्युरी असं नाव दिलं। इस्रायल आणि अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी खामेनी यांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं होतं। शेवटी त्यांना कळलं की 28 फेब्रुवारीला खामेनी आणि इतर वरिष्ठ अधिकारी तेहरानमधील एक संरक्षित परिसरात बैठकीसाठी एकत्र येणार आहेत। तीच योग्य वेळ म्हणून ठरवण्यात आली। पहिल्या 12 तासांत अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणच्या जवळपास 900 लक्ष्यांवर हल्ले केले। तेहरान, इस्फहान, कोम, कराज आणि केरमानशाह या शहरांमध्ये एकाच वेळी स्फोट झाले। IRGC इस्लामिक क्रांती रक्षक दल कमांडर मोहम्मद पाकपूर, संरक्षण मंत्री अमीर नसीरजादे, खामेनीचे सल्लागार अली शमखनी, सशस्त्र दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद बघेरी हे सर्व एकाच हल्ल्यात ठार झाले। इराणचं संपूर्ण वरिष्ठ नेतृत्व एकाच झटक्यात संपलं। इस्रायलने सांगितलं की पहिल्याच हल्ल्यात इराणचे 40हून अधिक वरिष्ठ लष्करी कमांडर मारले गेले आणि मग ती बातमी आली जी संपूर्ण जग थांबवून गेली। ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर लिहिलं की इराणने सर्वोच्च नेते अयतुल्ला अली खामेनी, जे 36 वर्षे इराणवर राज्य करत होते, ते या हल्ल्यात मारले गेले। सुरुवातीला इराणने याला दुजोरा दिला नाही, पण काही तासांनी इराणी माध्यमांनी अधिकृतपणे खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी केली। खामेनी यांच्यासोबत त्यांची मुलगी, जावई, सून आणि नातू मारले गेल्याचं वृत्त आलं। इराण सरकारने 40 दिवसाचा राष्ट्रीय शोक आणि 7 दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली। इराणमध्ये 2 विरोधाभासी प्रतिक्रिया एकाच वेळी उमटल्या। काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून खामेनी यांच्या मृत्यूवर उत्सव साजरा करू लागले। कराज, सिराज, केरमानशाह आणि इतर अनेक शहरांमधून या आनंदाचे व्हिडिओ इंटरनेट ब्लॅकआउट असूनही बाहेर येऊ लागले, पण सुरक्षा दलांनी उत्सव साजरा करणाऱ्यांवर थेट गोळ्या झाडल्या। दुसऱ्या बाजूला सरकार समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर आले आणि अमेरिका व इस्रायल विरोधात घोषणा देऊ लागले। एका ज्येष्ठ इराणी शिया धर्मगुरू 99 वर्षाच्या अयतुल्लाह मकारेम शिराजी यांनी फतवा जारी केला की खामेनीचा सूड घेणं हे जगभरातील सर्व मुसलमानांचं धार्मिक कर्तव्य आहे आणि अमेरिका व इस्रायलचा नाश हेच उद्दिष्ट आहे। इराणने लाल झेंडा फडकवला। शिया परंपरेत लाल झेंडा हा रक्त, सूड आणि बदला याचं प्रतीक आहे। हा झेंडा म्हणजे इराणचा संदेश होता की आम्ही शांत बसणार नाही, सूड घेतल्याशिवाय हे थांबणार नाही। इराणने जॉर्डन, कुवेत, बहरीन, कतार, इराक, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब मधील अमेरिकी लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली। दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणचं क्षेपणास्त्र पडलं आणि एका टर्मिनलचं मोठं नुकसान झालं। इस्रायलच्या तेल अविव मध्ये इराणी क्षेपणास्त्र पडून एक महिला ठार झाली आणि अनेक जखमी झाले। इराणचे अध्यक्ष पेजेश्कियान म्हणाले की रक्त आणि सूड हे इराणचा कायदेशीर हक्क आणि कर्तव्य आहे। इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगेर कालिबाक यांनी टेलिव्हिजनवर सांगितलं की तुम्ही आमची लाल रेषा ओलांडली आहे आणि त्याची किंमत मोजावी लागेल। इस्रायलने रविवारी तेहरानच्या हृदयावर नव्याने हल्ले केले आणि हेजबोल्लाहने इस्रायलवर रॉकेट टाकताच इस्रायलने लेबनॉनमधील हेजबोल्लाह लष्करांवरही हल्ले सुरू केले। इराणने शहरात एका मुलीच्या शाळेजवळ झालेल्या हल्ल्यात 148 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आणि लहान मुलांच्या शवपेट्या रांगेत ठेवलेल्या फोटोंनी जगभर खळबळ उडाली। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी हे हल्ले अस्वीकार्य म्हणत तात्काळ थांबण्याची मागणी केली। रशियाचे व्लादिमीर पुतिन यांनी खामेनी यांच्या हत्येला नैतिकतेचं आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन म्हणत निषेध केला। रशिया आणि चीन प्रत्यक्ष लष्कर मदत देण्यापासून दूर राहतील असं विश्लेषकांचं मत आहे। ट्रम्प यांनी जाहीर केलं की हे ऑपरेशन इराणची क्षेपणास्त्र क्षमता आणि लष्करी सामर्थ्य नष्ट करणे, अण्वस्त्र मिळवण्यापासून रोख आणि शेवटी इराणमध्ये सरकार बदल घडवून आणणं ही उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत चालू राहील। ट्रम्प यांनी इराणच्या लोकांना उद्देशून म्हटलं की तुमच्या स्वातंत्र्याची वेळ आता आली आहे। इराणच्या राज्यघटनेनुसार राष्ट्राध्यक्ष, न्यायपालिकेचे प्रमुख आणि गार्डियन कौन्सिलला एक सदस्य मिळून तात्पुरती परिषद बनवून सर्वोच्च नेत्याचे काम सांभाळतील। जोपर्यंत नवे नेते निवडले जात नाही तोपर्यंत इराण आता नेतृत्वाच्या शून्यात सापडला जात आहे। 47 वर्षाची विचारधारा आणि सत्तेचा एक मोठा स्तंभ कोसळला आहे।
या युद्धाचा शेवट कुठे होईल? इराणमध्ये लोकशाही येईल की नव्याने कट्टरपंथांचा जन्म होईल? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि देतांकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.